कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? ठीक आहे, तर आता आपण जे नेक्स्ट टर्म्स आहेत त्या बघूयात. आता मार्केटिंग कॉस्ट. मार्केटिंग कॉस्ट म्हणजे काय असतं की सपोज तुम्ही जर तुम्ही फार्मर आहेत असं समजा, आणि तुमचा जो काही माल असतो शेतातला, तर तो तुम्ही मार्केट पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा एखाद्या कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही तुमचा खर्च असतो, त्या टोटल खर्चाला आपण काय म्हणतो? मार्केटिंग कॉस्ट. म्हणजेच मार्केटिंग कॉस्ट आर द ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकर्ड इन मार्केटिंग प्रोसेस. मग आता मार्केटिंग प्रोसेस म्हणजे कुठली असती? तर यामध्ये कुठले येणार आहे? तुमचं काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल, त्यानंतर आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे सपोज तुमचं जास्त क्वांटिटीमध्ये जर आउटपुट असेल आणि तुम्ही एखाद्या ट्रक मधून ते ट्रान्सपोर्ट करणार आहे, तर पहिल्याच वेळेस तिथे तुम्हाला लेबर चार्ज लागेल. लेबर चार्ज कशासाठी? की जेव्हा तुम्ही तिथं अनलोडिंग करता, तुमचं जे काही आउटपुट आहे, शेतीचा माल आहे, तो अनलोडिंग करण्याचे चार्जेस वेगळे, त्या गनी बॅगसाठीचे चार्जेस असतात ते वेगळे असतात, लेबरचे चार्ज वेगळे असतील, आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज, हे सगळे चार्जेस मिळून काय असतं? तुमची मार्केटिंग कॉस्ट असते. ठीक आहे, आता मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय असतं? तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघूयात. मार्केटिंग मार्जिन मीन्स मार्केटिंग मार्जिन आर द ऍक्च्युअल अमाउंट रिसिव्ड बाय द मार्केटिंग एजन्सीज इन द मार्केटिंग प्रोसेस. आता ह्यात मार्केटिंग एजन्सीज म्हणजे काय येतं? तर मार्केटिंग एजन्सीज मध्ये आता जसं आपण इथं ही सायकल बघितलं, तर ही सगळ्यात कुठली मोस्ट कॉमन चॅनल आहे हा. ठीक आहे, हा मोस्ट कॉमन. बट ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी सगळ्यात आपण ही सिंपल घेऊयात, मार्केटिंग चॅनल किंवा मार्केटिंग, त्याला काय म्हणूयात आपण? एजन्सी म्हणूयात. तर मार्केटिंग मार्जिन मध्ये काय असतं? सपोज प्रोड्युसर जो आहे, ठीक आहे, प्रोड्युसर हा जो आहे, तर तो जर तुमचं एखादं प्रोडक्ट असेल तर 150 रुपये क्विंटलने विकत असेल, तर प्रोड्युसर काय करतो? होलसेलरला विकताना 150 रुपये त्याला भेटतात, पण होलसेलर काय करतो? त्याला पुन्हा पॅकिंग वगैरे करून तो रिटेलरला विकताना ते 150 ची किती करू शकतो? 200 करू शकतो. पुन्हा रिटेलर काय करू शकतो? ते जे काही आउटपुट आहे ते पुन्हा रिपॅक करून कन्झ्युमरला विकताना तो 230 ला किंवा 250 ला विकू शकतो. म्हणजेच 150 पासून जे काही 250 पर्यंतचा जो काही इन्क्रीज झालेली कॉस्ट आहे, आणि आता सपोज किती वाढलेले आहे? 100 रुपये वाढलेले आहे. ही प्रोड्युसर किंवा कल्टिवेटर जर 150 रुपयांनी विकत असेल आणि तीच प्राइस जर कन्झ्युमरला 250 ने विकत घ्यावी लागत असेल, म्हणजेच त्या प्राइस मध्ये प्रोड्युसर पासून कन्झ्युमर पर्यंत येईपर्यंत किती इन्क्रीज झालेले आहेत? 100 रुपये इन्क्रीज झालेले आहेत. म्हणजेच हे जे काही 100 रुपये आहेत ते कोणामुळे इन्क्रीज झाले? होलसेलर आणि रिटेलरनी वाढवलेल्या प्राइस मुळे. म्हणजेच होलसेलरने 50 रुपये वाढवले असतील आणि रिटेलरने 50 वाढवले असतील, म्हणजेच हे जे 100 रुपये एक्स्ट्रा आहेत त्याला काय म्हणतो आपण? मार्केटिंग मार्जिन. लक्षात आलं का सगळ्यांच्या? मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय? म्हणजेच काय? ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड बाय दी मार्केटिंग एजन्सीज. म्हणजेच ऍक्च्युअल अमाऊंट म्हणजे यांनी 50 रुपये आणि रिटेलरने 50 रुपये जी काही ऍक्च्युअल अमाऊंट घेतलेली आहे त्याची टोटल असती, ती आहे मार्केटिंग मार्जिन. लक्षात आलं का? मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय? कोणीतरी अनम्यूट करून सांगा. येस मॅम. Okay. Marketing cost include outlay for the transportation and storage from point to point as producer moves to market. They include the margins taken out by various wholesale middlemen and marketing expenses who market their own products. They include the cost of retailing and cost of expenses involved in inspection, standardization, assorting, and packaging, in financing and in risk taking and gathering, dissemination, interpreting market news. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण टर्म बघतो ती आहे प्राइस स्प्रेड. यामध्ये तुम्ही अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय असतं? की जे काही तुमचे मिडलमॅन असतात, इंटरमिजियरीज असतात, त्यांना जी काही प्राइस भेटलेली आहे त्याची टोटल असती मार्केटिंग मार्जिन. ठीक आहे,
आणि प्राइस स्प्रेड म्हणजे काय, जो काही डिफरन्स असतो प्रोड्युसरला भेटलेला, मीन्स प्राइस, इट इज द डिफरन्स बिटवीन प्राइस रिसिव्ड बाय प्रोड्युसर अँड प्राइस पेड बाय कंझ्युमर. दिस डिफरन्स इज कॉल्ड एज प्राइस स्प्रेड. लक्षात ठेवा का, डिफरन्स बिटवीन कंझ्युमर्स अँड प्रोड्युसर्स प्राइस इज नोन एज प्राइस स्प्रेड. लक्षात आलं? ह्यात कुणाच कन्फ्युजन होणार आहे का आता? म्हणजेच काय, हा काय डिफरन्स असणार आहे, जसं आपण मगाशी सपोज एक्झाम्पल बघितलं होतं, इथे 150 रुपये क्विंटल असेल आणि कंझ्युमरला जर ते 250 रुपये क्विंटलला भेटत असतील, तर हा काय झाला तुमचा प्राइस स्प्रेड. आता प्राइस स्प्रेड ह्या वर्डचा आपण मिनिंग काय बघतो. आता जनरली स्प्रेड म्हणजे काय आपण म्हणतो, पसरणे, पण आपल्या इकॉनॉमिकल लँग्वेज मध्ये आपण हा वर्ड यूज करू शकत नाही. इथं आपल्याला काय मिनिंग घ्यायचं आहे, इन्क्रीज. मग ते इन्क्रीज कशामध्ये, तर प्राइस मध्ये. झाले की नाही इन्क्रीज. जर प्रोड्युसरला जर तो 150 रुपये भेटत असेल त्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी, पण हेच कंझ्युमर किती प्राइस देऊन तो परचेस करणार आहे, 250 रुपये. म्हणजेच हा काही 100 रुपयाचा डिफरन्स आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, प्राइस स्प्रेड. आणि नेक्स्ट टर्म आहे टोटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग. आता टोटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग म्हणजेच काय, की ज्या ज्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज येतात, हार्वेस्टिंग पासून तुम्ही जर एखादं ते प्रोडक्ट मार्केटमध्ये नेईपर्यंत किंवा ते सेल करेपर्यंत, म्हणजेच काय, तिथं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करणार असेल, अनलोडिंग करणार असेल, ऑक्ट्राय चार्जेस तिथं तुमचे. म्हणजेच ऑक्ट्राय म्हणजे माहितीये सगळ्यांना, कोणी सांगेल का ऑक्ट्राय म्हणजे काय? कोणाला माहिती ऑक्ट्राय ह्या वर्डचं मिनिंग? सगळ्यांनी आतापर्यंत हे शब्द ऐकले असतील, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, लेबल चार्जेस असेल, अनलोडिंग चार्जेस असेल, वेइंग चार्जेस असतील, पण ऑक्ट्राय चार्ज कुणी ऐकलेला आहे का हा वर्ड? सांगेल कोणी? ऑक्ट्राय चार्जेस म्हणजे काय, की एखादं जो आउटपुट असेल, एखादा आता सपोज ग्रेप्स असतील, तर ग्रेप्स तुम्ही नाशिक सिटी मधून जर पुणे सिटी मध्ये जर ते तुम्ही सेलिंग साठी नेले, तर तिथं तुम्हाला टॅक्स पडतो त्या आउटपुट साठी. आणि तो टॅक्स कोण तुम्हाला लागू करणार आहे, जे काही एमएनसी आहे, पुणे महानगरपालिका आहे, ती ते ऑक्ट्राय चार्जेस लागू करते. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ऑक्ट्राय चार्जेस. म्हणजे इंटरसिटी जे काही चार्जेस पडतात आउटपुट साठी, त्याला म्हणतो ऑक्ट्राय चार्जेस. ठीक आहे, हे सगळ्या चार्जेसची जी काही टोटल असते, त्याला आपण काय म्हणतो, टोटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग. मीन्स total cost incurred on marketing either in cash or in kind by the producer, seller and one of the various intermediaries involved in the sale and purchase of commodity till the commodity reaches the ultimate consumer. म्हणजेच काय, की जो काही तुमचा आउटपुट आहे तो तुमच्या प्रोड्युसर किंवा सेलर पासून वेगवेगळ्या इंटरमिजियरीज इन्व्हॉल्व होऊन सेलिंग परचेस मध्ये, आणि फायनली तो कुठं रीच झाले पाहिजे, अल्टिमेट कंझ्युमर, जो कोणी तुमचा फायनल कंझ्युमर आहे, तिथपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचेपर्यंत जो काही खर्च येतो, त्याला आपण काय म्हणतो, टोटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग. आता ते कसं कॅल्क्युलेशन करायचं ते आपण आता बघूयात. ठीक आहे, आधी एक टेबल मी तुम्हाला एक्सप्लेन करते, आणि सेकंड एक्सरसाइजची असाइनमेंट असेल. हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला ऍज अ असाइनमेंट आहे. ठीक आहे, असाइनमेंट सगळ्यांनी ग्रुपवर शेअर करायची आहे. असाइनमेंटला मार्क्स देणार मी प्रॅक्टिकल साठी. प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये जे काही तुमचे इंटरनल मार्क्स असतात, ते मी असाइनमेंट वरून देणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचे तुम्हाला कसे मार्क्स पाहिजे ते इंटरनल. पुन्हा मला कोणी विचारायचं नाही मला कमी मार्क्स का दिले म्हणून. तुमच्या हातात आहे तुमचे इंटरनल मार्क्स. तर आता टेबल फर्स्ट, आता आपण काय बघतो, पर क्विंटल मार्केटिंग कॉस्ट ऑफ व्हीट. आता यामध्ये त्यांनी आधी आपण गिवन मध्ये बघूयात काय काय. पर्टिक्युलर्सचा एक कॉलम आहे, क्वांटिटी इन क्विंटल आहे, रेट पर क्विंटल आहे, आणि काय आहे, टोटल कॉस्ट आहे. आता फर्स्ट काय बघतोय आपण, कॉस्ट इनकर्ड बाय दी कल्टिवेटर, मीन्स इट इज युअर प्रोड्युसर. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कुठला बघणार होतो,
कॉस्ट इनकर्ड बाय होलसेलर, त्यानंतर आहे कॉस्ट, थर्ड आहे तो कॉस्ट इनकर्ड बाय रिटेलर. म्हणजेच हा आपला चॅनल काय झाला, कल्टिवेटर टू होलसेलर टू रिटेलर अँड फायनल टू दी कंझ्युमर. म्हणजेच ह्यात इंटरमिजिएट कोण कोण आला, दोन. कोण सांगेल का मला, हा चॅनल कोण सांगेल का मला, अनम्यूट करून सांगा. आतापर्यंत आपण कसं एक्झाम्पल म्हणून, रिटेलर. आवाज ब्रेक झालेला, पुन्हा सांग. हॅलो. होलसेलर अँड रिटेलर. ओके, गुड. आपली जे काही चेन आहे किंवा चॅनल आहे तो काय झालेला आहे, कल्टिवेटर टू होलसेलर, देन टू रिटेलर, अँड ऍट द एंड इट मूव्स टू दी कंझ्युमर. ठीक आहे. आता आपण कल्टिवेटरचा जो काही खर्च असतो, म्हणजेच कल्टिवेटरला जी काही कॉस्ट लागलेली आहे, मार्केटिंग कॉस्ट, ती कॅल्क्युलेट करायची आहे. प्रत्येकाचे आपण सेपरेट कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ठीक आहे. आता कल्टिवेटर साठी फर्स्ट काय आहे, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. ठीक आहे. त्याचा आउटपुट किती आहे, 100 क्विंटल आहे, आणि पर क्विंटलचा त्याचा रेट किती दिलेला आहे, 0.15. म्हणजेच त्याची टोटल कॉस्ट किती आलेली आहे, 50. लक्षात आलं. या 100 ला 0.50 ने मल्टिप्लाय केलं की टोटल कॉस्ट किती झालेली आहे त्याची, 50 झालेली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ऑक्ट्राय चार्जेस, तर त्याच्या क्रॉपला, व्हीटला, त्या फार्मरला किंवा कल्टिवेटरला 100 क्विंटल त्याचं आउटपुट आहे, आणि त्या ऑक्ट्राय चार्जेस किती आहेत, 0.25 रुपीज पर क्विंटल आहे. म्हणजेच टोटल कॉस्ट किती आहे ऑक्ट्राय चार्जेस त्याचे, 25. आणि लास्ट आहे लेबर चार्जेस फॉर अनलोडिंग. म्हणजे जो काही तुम्हाला माल चढवायचे उतरायचा आहे त्याचा रेट किती आहे, 0.25, आणि तुमच्या 100 क्विंटल साठी त्याला किती पडले चार्जेस, ₹25. ठीक आहे. मग आता हे सगळे आपण जे काही टोटल कॉस्ट आलेली आहे, या तिन्हीची आपण इथे टोटल केली, ती किती आहे, सब टोटल किती आलेले आहे कल्टिवेटर्सला, तर ₹100. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता नेक्स्ट आपण काय बघतोय, कॉस्ट इनकर्ड बाय दी होलसेलर. आता होलसेलरला कोणत्या कोणत्या प्रकारचे कॉस्ट पडलेले आहे, कॉस्ट ऑफ गनी बॅग आहे, लेबर चार्जेस फॉर फिलिंग अँड स्टिचिंग आहे. मी याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देणार आहे तुम्हाला, आधी फक्त एक लिस्ट करूयात आपण. देन वेइंग चार्जेस आहे, कमिशन आहे, मार्केट फी आहे, लेबर चार्जेस फॉर लोडिंग ऑन ट्रक्स आहे, ट्रक ट्रान्सपोर्टेशन, ऑक्ट्राय चार्जेस, आणि लेबर चार्जेस फॉर अनलोडिंग फ्रॉम ट्रक. म्हणजे आता आपण वन बाय वन बघूयात. आता कॉस्ट ऑफ गनी बॅग ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, ₹5 मायनस ₹4. आता याचा मिनिंग काय आहे, परचेस प्राइस मायनस सेल प्राइस. आता कॉस्ट ऑफ गनी बॅग असं आहे का काही की फार्मर डायरेक्टली त्या ट्रक मध्ये भरून ते व्हीट जे आहे तर तो ट्रान्सपोर्ट करणार आहे, असं काही आहे का, नाही. फार्मर काय करतो, त्याच्याकडचे जे काही गनी बॅग्स असतील तर त्या गनी बॅग्स तो त्या होलसेलरला देणार आहे. पण काही वेळेस काय होतं, ट्रान्सपोर्टेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आल्यामुळे कधी कधी ते फाटून जातात ते गनी बॅग्स. मग काय करतो होलसेलर, त्याच्याकडच्या ज्या काही नवीन गनी बॅग्स आहेत त्यामध्ये पुन्हा ते व्हीट पॅकिंग करतो. मग त्या नवीन गनी बॅगची प्राइस किती आहे, ₹5, आणि ज्या ओल्ड होत्या त्याचे आहे ₹4. मग हे मायनस केल्यावर त्याचे काय येणार आहे, रेट 1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ गनी बॅग आता 100 क्विंटल आहे आणि रेट किती आहे पर क्विंटलचा, ₹1 आहे. म्हणजेच गनी बॅगची कॉस्ट किती पडली त्या होलसेलरला, ₹100. ठीक आहे. इथं कोणाला काय डाऊट आहे का या पॉइंटला, समजलंय का, समजले का ₹5 आणि ₹4 कसे आले ते. येस मॅम. ओके. देन नेक्स्ट लेबर चार्जेस फॉर फिलिंग अँड स्टिचिंग. आता आपण नुसतं त्या गनी बॅग मध्ये जे काही आउटपुट आहे ते फीड करायचं आहे का, नाही. तर त्या गनी बॅगचं सुद्धा स्टिचिंग करायला लागतं आपल्याला, ते व्यवस्थित पॅकिंग करायला लागतं पुढच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. मग यासाठी काही लेबर्स लागतात. मग आता लेबर्सचं चार्ज कसं आहे किंवा रेट कसा आहे, तर
0.20 पर बॅग. मग 100 क्विंटल साठी त्याला किती चार्ज पडणार आहे? 20 रुपीज पडणार आहे. आता बघा, हा मेन पॉइंट आहे, वेइंग चार्जेस. आता वेइंग चार्जेस कसे आहेत बघा, आणि ब्रॅकेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी गोष्ट दिलेली आहे, आपण ही इग्नोर करतो. ही काय आहे? परचेस प्राइस रुपीज 460 पर क्विंटल. म्हणजेच काय आहे, तर या होलसेलरने फार्मरकडून 460 रुपये पर क्विंटलने तो वेट घेतलेला आहे. म्हणजेच ही जी 460 रुपये किंमत आहे ती व्हीटची फार्मरची कसली आहे? सेलिंग प्राइस आहे, आणि होलसेलरची रिसिविंग प्राइस आहे, म्हणजेच परचेस प्राइस आहे ती. लक्षात ठेवा हा डिफरन्स. ही प्राइस शेतकऱ्यांनी 460 रुपये पर क्विंटल दराने तो गहू होलसेलरला विकलेला आहे. ठीक आहे. आता 460 रुपये पर क्विंटल आहे आणि त्याचं टोटल उत्पन्न किती आहे? 100 क्विंटल आहे, म्हणून त्याची टोटल किती येणार आहे? 46,000 येणार आहे वर्थ ऑफ दी प्रोड्यूस. हे कळालं का 46,000 कसं आलं ते? 46,000 कळाले का तुम्हाला कसे आले ते? Yes, ma'am. बाकीचे स्टुडंट्स आन्सर द्या. येस हो मॅम. मॅम. 46,000 काय आहे हे कोण सांगेल का मला? कोणीतरी अनम्यूट करून सांगा, ही कसली प्राइस आहे 46,000 वर्थ ऑफ प्रोड्यूस? कोण सांगेल का? तर हे जे 46,000 आहे त्या होलसेलरनी कल्टिवेटर कडून परचेस करताना त्या कल्टिवेटरला पे केलेली प्राइस आहे, ही पे केलेले मनी आहेत 46,000. आता वेइंग चार्जेस चा रेट कसा आहे? 0.25 ऑफ दी व्हॅल्यू, म्हणजे त्याच्या 25% काढायचे. आता कॅल्क्युलेशन करा बरं तुम्ही किती येते ते. तुम्ही स्वतः करा, इथं आन्सर्स असले तरी तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून सांगा मला, कारण नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ऍज अ असाइनमेंट. जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या असाइनमेंट मला येतील तेव्हा मी त्याचा आन्सर अपलोड करणार आहे. बघा मग तुम्हाला एक्झामला कसं करायचं ते. सगळ्यांनी आताच लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं आहे ते, मग तुम्हाला असाइनमेंट व्यवस्थित राईट करता येईल. कॅल्क्युलेशन करून सांगा. 46,000 चे 0.25% नी काढा, व्हॅल्यू किती येते बघा. पटकन कॅल्क्युलेशन करा. इतका वेळ लागतो का कॅल्क्युलेशनला? 115. बाकी स्टुडंट्स? बाकी स्टुडंट सांगतायत का आन्सर? 115. ओके. लक्षात आलं हे सगळं कसं कॅल्क्युलेशन करतात? म्हणजे 46,000 मल्टिप्लाइड बाय 0.25 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. मग तेव्हा त्याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे? 115. ठीक आहे. दिस इज युअर टोटल कॉस्ट फॉर दी वेइंग चार्जेस. देन कमिशन चार्जेस. आता कमिशन चार्जेस कसे आहेत? जे काही तुमची टोटल वर्थ आहे होलसेलरची, तर त्याच्या 1%. आता 46,000 चा 1% किती येणार आहे तुमचा? म्हणजेच 100 चे 20 याला आपण कॅन्सल केले तर तुमची किती येणार आहे? 460 कमिशन चार्जेस येणार आहेत. त्यानंतर मार्केट फी. मार्केट फी सुद्धा किती आहे? 1% ऑफ दी व्हॅल्यू आहे, म्हणजेच 46,000 च्या 1%. म्हणजेच मार्केट फी सुद्धा किती येणार आहे? 460 रुपये येणार आहे. त्यानंतर लेबर चार्जेस फॉर लोडिंग ऑन ट्रक्स, म्हणजेच माल चढवायला जो काही तुमचा आउटपुट आहे फील्ड मधला, तर तो चढवायला 100 बॅग्स आहेत,
तर पर बॅग त्याची रेट आहे 0.25. तर 100 बॅगचा त्याला किती पडणार आहे चार्जेस 25 रुपये. ट्रक ट्रान्सपोर्टेशन किती आहे 1.5 रुपये पर बॅग आहे. म्हणजे 100 बॅगला किती गेले त्याचे 150 गेले. पुन्हा ऑक्ट्राय चार्जेस किती पडले म्हणजेच तो सुद्धा होलसेलर जर सपोज जास्त अमाऊंट मध्ये असेल तर तो दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये तो जर जे काही आउटपुट सप्लाय करत असेल तर त्यालाही तिथे ऑक्ट्रा चार्जेस पडणार आहेत. आणि त्याची प्राइस किती आहे रेट किती आहे तर 0.25 पर बॅग आहे. ठीक आहे. आणि लेबर चार्जेस फॉर अनलोडिंग फ्रॉम ट्रक. तर जे काही ट्रक मध्ये माल चढवलेला आहे तो उतरवायला सुद्धा कोणीतरी लेबर लागतात. त्याचे चार्जेस सुद्धा 0.20 आहेत. ठीक आहे. मग त्याचं टोटल किती होणार आहे 20 रुपीज होणार आहे 100 बॅग साठी. ठीक आहे. तर हे टोटलच्या काय आहे तर त्या होलसेलरच्या साठी लागलेली मार्केटिंग कॉस्ट आहे. लक्षात आलं का? ह्यात कोणाला काही डाऊट आहे का? कोणती कॉस्ट कशी आली कळालं नाही असं कोणी आहे का? कळालं नसेल तर तुम्ही बिनधास्त विचारा, मी पुन्हा पुन्हा रिपीट करेन. कोणाला कळालं नाहीये का? लक्षात आले का सगळ्यांच्या? होलसेलरची कॉस्ट कशी काढली आपण लक्षात आली का? हो. Yes, ma'am. बाकी स्टुडंट्स त्यांनी फक्त लेक्चर सुरू करून दिले का हे? Yes, ma'am. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं की होलसेलरला किती कॉस्ट पडलेली आहे टोटल 1375 ही आहे त्याची टोटल कॉस्ट. ठीक आहे. आणि कल्टिवेटरची टोटल कॉस्ट किती आहे 100 रुपये आहे. लक्षात ठेवा ह्या दोन्ही. आता आपण थर्ड जो आपला एजंट आहे किंवा इंटरमिजिएटरीज आहे तो कोण आहे रिटेलर. आता आपण त्याच्यासाठी लागणारी कॉस्ट बघूयात. आता कॉस्ट ऑफ गनी बॅग्स हे 400 नाहीये ते चुकून झालेलं आहे 4 रुपीज इथे मध्ये फक्त पॉइंट राहिलेला आहे. तर त्यांनी काय केलं त्याची परचेस प्राइस 4 होती आणि ही किती आहे 3 रुपीज आहे म्हणजे त्याचा डिफरन्स किती आहे 1 आहे. म्हणजेच 100 बॅग्स टोटल क्वांटिटी आहे आणि त्याचा रेट आहे 1 रुपीज पर बॅग. मग त्याचा टोटल चार्ज किती पडला कॉस्ट ऑफ गनी बॅग 100 रुपीज. देन कमिशन ऑन व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस. आता यावरून बघा तुम्ही म्हणजेच काय कमिशन ऑन व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस परचेस प्राइस किती आहे त्याची 485. म्हणजे बघा इथे होलसेलरने 460 ला विकत घेतलं होतं पण तो सेल करताना रिटेलरला कितीला केलं त्यांनी 485 रुपयाला. म्हणजे त्यांनी किती रुपये एक्स्ट्रा घेतले 25 रुपये एक्स्ट्रा घेतले रिटेलरनी पर क्विंटल. लक्षात ठेवा हे जे काही असतं ते त्याचं प्रॉफिट असतं. आता टोटल आता यांनी किती पे केलेले आहेत होलसेलरला 485 पर क्विंटल आहे. ठीक आहे. आणि आपलं टोटल किती क्विंटल आहे 100 क्विंटल आहे म्हणजे 485 गुणिले 100 केलं तर टोटल रिटेलरला किती पे करावे लागले आहेत 48,500 रुपये होलसेलरला पे करावे लागले आहेत. ठीक आहे. आता त्याचं कमिशन किती आहे 1% ऑफ द व्हॅल्यू. तर 485 ची 1% किती येणार आहे 48,500 ची 1% किती येणार आहे 485. त्यानंतर मार्केट फी किती आहे याच्या 1% म्हणजे मार्केट फी सेम असणार आहे 485 रुपये. त्यानंतर वेइंग चार्जेस 0.4%. कॅल्क्युलेशन करा 0.1% आन्सर करेक्ट आहे का ते लगेच सांगायचं मला कॅल्क्युलेशन करून.
पटकन सांगा. 194 आहे मॅम. करेक्ट आहे का आन्सर बाकी स्टुडंट्स? येस मॅम 194. ठीक आहे. म्हणजेच रिटेलरला वेइंग चार्जेस किती पडले 100 क्विंटलसाठी? 194 रुपये. आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस किती आहेत रुपीज? 0.50 पर बॅग फॉर 100 बॅग्स. किती त्याला टोटल कॉस्ट पडली? ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹50. ठीक आहे. मग आता आपण काय करायचं की हे जे सगळे वेगवेगळे कॉस्ट आहेत रिटेलरचे, तर त्याची टोटल केल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे? सब टोटल फॉर द रिटेलर इज 1314. ही झाली रिटेलरसाठी. ही काय आहे? होलसेलरची 1375. अँड दिस इज फॉर कल्टिवेटर दॅट इज 100 रुपीज. आता तुम्हाला टोटल मार्केटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, तर ती कशी करणार? आपल्या डेफिनेशन मध्ये काय होतं? टोटल मार्केटिंग कॉस्ट मीन्स द टोटल कॉस्ट इनकर्ड ऑन मार्केटिंग आयदर इन कॅश और इन काइंड बाय द producer seller and of the various intermediaries involved in the sale of purchase of the commodity till commodity reaches the ultimate consumer. म्हणजेच जेवढा जेवढा टोटल कॉस्ट इन्क्लूड झालेल्या आहेत, ही आहे कल्टिवेटरची, ही आहे होलसेलरची आणि ही आहे रिटेलरची. ह्या तिन्हीची टोटल केली म्हणजेच आपण ABC चे काही पॉइंट्स आहेत त्याचे टोटल केल्यावर तुम्हाला टोटल कॉस्ट किती पडणार आहे? 2789 मीन्स ₹2789 रुपीज. ही किती आहे? 100 क्विंटल साठी तुम्हाला एवढी कॉस्ट पडलेली आहे. आता जर तुम्हाला पर क्विंटल काढायचे असेल तर त्याला आपण काय करतो? कितीनी डिवाइड करणार आहे? 100 नी, कारण आपल्याला पर क्विंटल काढायचे. तर पर क्विंटल किती पडेल तुम्हाला कॉस्ट ऑफ मार्केटिंग? इट इज ₹27.89. दिस इज युअर पर क्विंटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग. इथपर्यंत लक्षात आले का सगळ्यांच्या? कोणाला काही डाऊट आहे का? लक्षात आले का? अजून आपल्याला मेन पार्ट पुढे बघायचंय. कोणती कॉस्ट कशी काढली लक्षात आलं का? कोणाला काही डाऊट आहे का? पुन्हा रिपीट करायचं का? तुमच्याशी बोलतीये मी, पटापट रिप्लाय देत चला. सगळ्यांना कळाले का तिथपर्यंत टोटल मार्केटिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली? येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. प्राइस स्प्रेड. आणि हा तुमचा मेन टेबल आहे. आता हा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. फर्स्ट आता यात काय काय कॉलम आहेत प्राइस स्प्रेड साठी? तर पहिला आहे पर्टिक्युलर्स, देन क्वांटिटी इन 100 क्विंटल, देन पर क्विंटल कॉस्ट आणि पर्सेंटेज. हा कॉलम आपण नंतर बघूयात, पर्सेंटेजचा जो आहे तो. आता आपण फर्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे? नेट प्राइस रिसिव्ड बाय दी कल्टिवेटर. आता नेट प्राइस रिसिव्ड बाय दी कल्टिवेटर कशी काढणार आहे तुम्ही? कोणी सांगेल का मला? म्हणजेच त्या कल्टिवेटरला टोटल किती किंमत भेटली हे कोण सांगेल मला? ही प्राइस कशी काढली कोणी सांगेल का मला? 45,900 कशी आली? कोण सांगेल? सांगेल का कोणी? सांगेल का ही प्राइस कशी आलेली आहे? Selling price 46,000 minus 100. गुड. बाकी स्टुडंट्स? तर ते कॅल्क्युलेशन असं आहे, तुम्हाला दाखवते एक मिनिट.
हे बघा, आता त्या फार्मरला आपण काय सांगितलेलं आहे, एक मिनिट हा. इथे बघा तुम्ही सगळ्यांनी, आता ह्यात कुठं मेन्शन केलेलं आहे का त्यांनी की त्या कल्टिवेटरला किंवा फार्मरला एवढ्या एवढ्या प्राइसला ते आउटपुट गेलेलं आहे, तर कुठं मेन्शन केलंय का नाही? तर आपल्याला कुठं दिसलं ते, ह्या वेइंग चार्जेस मध्ये काय, तर त्या होलसेलरची परचेस प्राइस किती होती, 460 रुपये पर क्विंटल होती. म्हणजेच काय की 460 रुपये पर क्विंटल असा रेट त्या कल्टिवेटरला भेटलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचा टोटल उत्पन्न किती आहे, 100 क्विंटल आहे. म्हणजेच हे 460 त्याचं काय आहे, पर क्विंटल प्राइस आहे, आणि टोटल किती क्विंटल आहे ते मल्टिप्लाइड बाय 100. मग त्याचा आन्सर किती येणार आहे? स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. कॅल्क्युलेशन करते ते दिसते सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. हो, ठीक आहे, ma'am. हे बघा, त्या फार्मरचा टोटल इन्कम किती झाला तुमचा, 46,000. लक्षात आलं? आता आपल्याला त्याच्यातून काय मायनस करायचंय, तो टोटल इन्कम होता, पण त्याला किती खर्च झालेला आहे फार्मरला, मार्केटिंगचा 100 रुपये. मग काय करायचं, हे जे 100 रुपये आहे ते 46,000 मधून 100 रुपये पर क्विंटल आहे, म्हणजेच आपण काय करतो, 100 रुपये टोटल खर्च झालेला आहे, मग तो किती येणार आहे, आलं का ते आन्सर? हे आन्सर आलेलं आहे का 45,900? लक्षात आलं का ते आन्सर आपण कसं काढलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, तर हे काय होतं, 100 क्विंटल साठी होतं, तर आपल्याला पर क्विंटल काढायचं, म्हणजेच त्याला काय करायचं, डिवाइड 100 करायचं. डिवाइड 100 केलं तर तुमचा आन्सर किती येणार आहे, 459 पर क्विंटल. आलं? ठीक आहे, हे आलं का 459 पर क्विंटल आली, म्हणजेच काय, नेट प्राइस रिसिव्हड बाय दी कल्टिवेटर. आता ही प्राइस कशी काढली तुम्ही, पुन्हा एकदा सांगते, जो कोणी तुमचा कल्टिवेटर असतो त्या कल्टिवेटरचं टोटल काही जे त्याचा प्रोड्यूस आहे त्याला आपण कशाने मल्टिप्लाइड केलं, जी काही पर क्विंटल प्राइस आहे ती. ठीक आहे, आता 460 ला 100 क्विंटल आलेला आहे, त्याला मल्टिप्लाय केले की त्याचे 46,000 टोटल त्याला प्राइस भेटलेले आहे, पण त्याच्यातून आपण काय मायनस केलेला आहे, त्याचा जो काही 100 रुपये खर्च आला तोही आपण मायनस केला. त्याचं टोटल, आपण एखाद्याला विचारलं तुझं प्रॉफिट किती आहे किंवा टोटल उत्पन्न किती आहे, टर्नओव्हर किती आहे, तर आपण डायरेक्टली असं सांगतो का की प्रॉफिट विचारलं डायरेक्ट म्हणतो, तुम्हाला जर 10,000ची नोकरी असेल डायरेक्ट म्हणतो का माझं 10,000 प्रॉफिट आहे, नाही. तुमचं प्रॉफिट तुम्ही कसं सांगणार आहे की 10,000 मधून 5,000 तुमचा जर खर्च होत असेल आणि 5,000 जर सेव्हिंग होत असेल, तर ते 5,000 जे आहे तो तुमचं तुम्ही काय सांगता, प्रॉफिट आहे. तसंच इथं आपण फार्मरशी सांगतोय, त्याचं 46,000 जरी त्याला भेटलेले असतील, हे 46,000, तरी त्याचा खर्च किती होता, 100 रुपये होता, म्हणून खर्च मायनस केल्यावर ते किती आलं, 45,900. हे आहे 100 क्विंटल साठी, पण आपण पर क्विंटलला जर काढायचं म्हटलं तर टोटल किती झालं त्याला खर्च, 459. आता सेम मेथड आपण बाकीच्यांसाठीही अप्लाय करतो, म्हणजेच होलसेलर असेल, रिटेलर असेल. ठीक आहे, आता मार्केटिंग कॉस्ट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे, दिस इज युअर मार्केटिंग कॉस्ट. ठीक आहे, किती आहे मार्केटिंग कॉस्ट, 2,789 आहे. किती, 100 क्विंटल साठी आहे, तर ती तुम्हाला आता पर क्विंटल काढायची आहे. पर क्विंटल किती येणार आहे, 27.89 आले का इथं, आहे. ठीक आहे, मार्केटिंग कॉस्ट क्वांटिटी इन 100 क्विंटल साठी 2,789 जर असेल तर पर क्विंटल किती येईल तुमची, 27.89. आता मेन खेळ तुमचा इथं आहे, ही जी मार्केटिंग मार्जिन कशी कॅल्क्युलेट करायची. जसं मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं होतं, मार्केटिंग मार्जिन मध्ये 150 रुपयाचे जे 250 रुपये झालेले आहेत त्यातले 50 रुपये होलसेलरने आणि रिटेलरने घेतलेले आहेत, त्यामुळे कंझ्युमर पर्यंत पोहोचताना ते किती झालेले आहेत, 250 रुपये झालेले आहेत.
म्हणजेच हे 50 होलसेलरचे प्लस रिटेलरचे 50 मिळून 100 रुपयाची काही टोटल असते, ती असते तुमची मार्केटिंग मार्जिन. आता एक सपोजचं एक्झाम्पल बघितलं होतं. आता इथं कसं आपण कॅल्क्युलेट करायचं आहे, आता त्यासाठी आधी काय करायचं बघा आपण. मला एक सांगा, आता होलसेलरनी कितीला परचेस केलेलं आहे ते पटापट मला आन्सर्स देत चला. 460 क्विंटल रुपयाला 1 क्विंटल. म्हणजे 46,000. ठीक आहे, 46,000ला परचेस केलेला आहे. पण त्यांनी रिटेलरला विकताना कितीने विकलेला आहे ते कोण सांगेल मला? पटकन सांगा आन्सर. कोणाच्या लक्षात आहे का ते? रिटेलरला विकताना कितीला विकलं त्यांनी? सांगेल का कोण? आन्सर तुमच्या समोर आहे बाळांनो. रिटेलरला कितीला विकलेले त्यांनी? 485 क्विंटल. 485. 485 पर क्विंटल आहे. म्हणजेच आता बघा, हे 46,000ला त्यांनी जरी घेतलेलं असेल तरी त्यांनी परत रिटेलरला विकताना 48,000ला विकलेला आहे. ठीक आहे, हा जो 48,000 हा जो काही डिफरन्स आहे तो किती येणार आहे तुमचा? आला का हा डिफरन्स? 2,500चा. म्हणजेच हे काय आहे, आपण इथं होलसेलर टाकूयात मग तुमच्या लक्षात येईल. काय आहे? होलसेलरचं जे काही टोटल प्रॉफिट काढलं आपण, जर 485 जर त्याचा रेट असेल रिटेलरला विकतानाचा, तर त्याला टोटल किती भेटले होते? 48,500. आणि हेच तो कल्टिवेटर कडून घेताना 460 रुपये या रेटने घेतो, तर त्याचा टोटल किती येणार आहे प्रॉफिट? 2,500 येणार आहे. ठीक आहे, तर आता त्यानंतर आपण काय काढायचं आहे? नेट मार्जिन काढायचंय आधी आपण या होलसेलरचं. आता मार्जिन कसं काढतो? मार्जिन कसं काढतो सगळ्यांना माहिती आहे. जे काही आपलं टोटल उत्पन्न आहे त्याच्यातून जो काही तुमचा खर्च आहे तो मायनस केल्यावर तुमचं मार्जिन निघतं. जनरली आपल्या बोलण्यामध्ये हा वर्ड असतो मार्जिन, पण आता आपण मार्केटिंग मध्ये बघतोय. आता हा तुमचा 2,500 त्याचं टोटल उत्पन्न आहे किंवा टोटल प्रॉफिट आहे, पण त्यामध्ये दुसरी कुठले कॉस्ट मायनस करायचे आहे? त्याचा जो काही मार्केटिंग कॉस्टचा खर्च आहे. म्हणजेच त्याला नुसते 2,500 भेटलेत, ते काय त्याला वरून पडलेत का? नाही. जेव्हा कुठेतरी त्यांनी त्या कल्टिवेटर कडून ते खरेदी केलं आणि तिथून पुढे ते विकलं रिटेलरला, तेव्हा त्यातला विकताना त्याला जो काही खर्च पडलेला आहे तो आहे 1,375. तर तो आपण काय करायचा? याच्यातून मायनस करायचंय 1,375. त्याचा आन्सर किती येईल सांगा पटकन मला आन्सर. पटपट आन्सर सांगा. 1125. बाकी स्टुडंट्स? 1,125. 1125. बरोबर आहे का आन्सर? सांगा पटकन येस और नो. पटपट सांगा, अनम्यूट करा. आपल्याला वेळ नाहीये, टाइम होत चाललाय. पटपट सांगा आन्सर. आन्सर करेक्ट आहे का हे? करेक्ट आहे. Yes, ma'am. ओके, तर हे काय झालं तुमचं? होलसेलर साठी होलसेल ही जी काही तुमची इंटरमिजियरी होती तर त्याचं मार्केटिंग मार्जिन आहे. हे मार्जिन म्हणजेच काय की हा जो डिफरन्स आला म्हणजेच त्याला 48,000 48,500 त्यांनी विकलेलं आहे रिटेलरला आणि फार्मर कडून घेताना 46,000 कडून त्यांनी घेतलं होतं,
त्यामध्येच त्याला 2,500 प्रॉफिट आलं होतं, पण त्या 2,500 मधून आपण काय मार्केटिंग कॉस्ट मायनस केली, म्हणजे हे त्याचं मार्जिन आलेलं आहे होलसेलरचं. लक्षात ठेवा. आता असंच आपण काय करायचं आहे, खाली मार्जिन कुणाचं काढायचंय, रिटेलरचं काढतोय आपण आता. ठीक आहे. आता रिटेलरचं कसं काढणार आहेत, तर रिटेलरनी काय केलेलं आहे, रिटेलरची प्राइस कुणाला कळेल का याच्यातून, रिटेलरनी पुढे कंझ्युमरला कितीला विकलेले आहे, कोणी सांगेल? कोणी सांगेल का या टेबल वरून? हे बघा, प्राइस पेड बाय दी कंझ्युमर दॅट इज 51,500. म्हणजेच काय, कंझ्युमरनी एवढी पे केलेली आहे कोणाला, रिटेलरला. म्हणजेच रिटेलरची सेलिंग प्राइस आहे ही, लक्षात ठेवा, 51,500. म्हणजेच काय करायचं आपण इथं, त्याला किती भेटलेत, 51,500 भेटलेत, मायनस कुठली येणार आहे, 4,000 ही प्राइस येणार आहे. म्हणजेच काय, ही काय झाली, कंझ्युमरला विकताना त्यांनी एवढे घेतले होते आणि होलसेलरला त्यांनी 48,500 दिले होते. म्हणजे ह्या दोन्हीतला डिफरन्स किती आला त्याचा, 3,000चा. म्हणजे 3,000. काय झालं, त्याचा प्रॉफिट झालं. पण आपल्याला काय पुढे काढायचंय, मार्जिन काढायचंय. आता मार्जिन कसं काढणार आहे तुम्ही, तर या 3,000 मधून तुम्ही काय मायनस करणार आहे, त्याची मार्केटिंग कॉस्ट. आता रिटेलरची मार्केटिंग कॉस्ट कुठे आहे, इथे. ठीक आहे, 1,314. दिस इज युअर मार्केटिंग कॉस्ट ऑफ द रिटेलर. किती येईल आन्सर सांगा पटकन, लवकर लवकर आन्सर सांगा. 1686. बाकी स्टुडंट्स करेक्ट आहे का आन्सर? Yes, ma'am. ठीक आहे, दिस इज युअर आन्सर 1686. हे काय झालं, हे काय झालं, रिटेलरचं मार्जिन झालं. ठीक आहे. मग आता मार्केटिंग मार्जिनच्या डेफिनेशनच काय आहे तुमची, तुम्ही बघू शकता. मार्केटिंग मार्जिनची डेफिनेशन काय आहे, टोटल फॉर बोथ द ट्रेडर्स नेट बेनिफिट अर्न बाय देम आफ्टर मीटिंग देअर कॉस्ट. म्हणजेच ह्या दोन्हीची जर तुम्ही टोटल केली, बघा बरं करून टोटल किती येते सांगा लवकर मला. 1,125 प्लस 1,686, या दोन्हीचे टोटल करा. पटकन आन्सर सांगा मला काय येतं ते. $2,811. आले का बाकी सगळ्यांचा आन्सर? 2811. ठीक आहे, हे काय झालं तुमचं मार्केटिंग मार्जिन. आलं का आन्सर? हे झालं 100 क्विंटल साठी. आणि आपल्याला आता पर क्विंटल काढायचं, म्हणजे पर क्विंटल किती येईल आपल्याला, 28.11. आलं आन्सर सगळ्यांचं? आन्सर केलं का, सगळे सगळे कॅल्क्युलेशन करतायत का? सगळे कॅल्क्युलेशन करतायत का? ठराविक 4-5 स्टुडंट्स आन्सर देत आहेत. हे काय झालं तुमचं मार्केटिंग मार्जिन. अशा प्रकारे आपण नेट प्राइस रिसिव्ड बाय द कल्टिवेटर कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर मार्केटिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली ते बघितलं आणि मार्केटिंग मार्जिन. आता प्राइस स्प्रेड आपण ऑलरेडी डेफिनेशन बघितलेली आहे. प्राइस स्प्रेड म्हणजे काय, जो काही डिफरन्स असतो, सॉरी दिस इज प्राइस पेड बाय दी कंझ्युमर. ते किती आहे, 51,500 आहे. पर क्विंटल किती येणार आहे, 515. आणि पर्सेंटेज ऑफ शेअर. आता बघा
हे पर्सेंटेज ऑफ शेअरचं कॉलम आपण कसं काढलेलं आहे आता प्राइस पेड बाय द कंझ्युमर दिस इज युअर फायनल प्राइस और दिस इज युअर अल्टिमेट कंझ्युमर प्राइस. मग याला आपण 100चा बेस घेऊन आता बघा तुम्ही 51,000 मधून 51,500 मधून जर नेट प्राइस एवढी भेटत असेल तर शेअर किती आहे म्हणजेच हे कॅल्क्युलेशन 89.12 कसं आलेलं आहे आन्सर तर 51,500 ला 45,900 जर खर्च होत असेल तर टोटल 100 पैकी किती होणार आहे 100 पैकी किती शेअर येणार आहे त्याचा कल्टिवेटरचा हे आहे तुमचा 89.12 बघा बरं आन्सर करेक्ट आहे का हे कॅल्क्युलेशन करून सांगा मला पर्सेंटेज शेअर कसा काढायचा हे सांगितले मी तुम्हाला प्राइस पेड बाय दी जो काही कंझ्युमर आहे त्याला आपण 100चा बेस घेतलेला आहे आणि या बेसवरून आपण हे पर्सेंटेज काढलेले आहेत जरी तुम्ही याची टोटल केली तरी तुम्हाला कळेल ही 100 येते टोटल नेहमी 89.12 5.42 5.45 याची टोटल 100 आहे हे पण कॅल्क्युलेशन करून बघायचे आपण शेवटी मला पटकन कॅल्क्युलेशन करून सांगा आन्सर करेक्ट आहे का ते किती येते आन्सर नेट प्राइस रिसिव्ड बाय द कल्टिवेटरचा शेअर किती आहे कंझ्युमर प्राइस म्हणजेच कंझ्युमरने 51,500 प्राइस पे केलेली आहे 100 क्विंटलच्या व्हीट साठी जे की कल्टिवेटरनी होलसेलरला विकताना 45,900 नी विकलेलं आहे म्हणजे आपल्याला यावरून काय ऑब्झर्व करायचं आहे जे काही मधला पर्सेंटेज शेअर आहे तो किती घेतलेला आहे होलसेलरनी आणि रिटेलरनी ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं पटकन सांगा आन्सर कोणी कॅल्क्युलेशन करते का 89.12 ओके सेम प्रोसेस आपण याला करायची आता 51,500 पैकी मार्केटिंग कॉस्ट 2,789 आहे तर त्याचा पर्सेंट शेअर किती आहे मीन्स पर्सेंट शेअर ऑफ दी मार्केटिंग कॉस्ट किती आहे 5.42% देन मार्केटिंग मार्जिन किती आहे 5.45 आहे ठीक आहे लक्षात आलं का हे सगळ्यांच्या पर्सेंटेज शेअर कसं कॅल्क्युलेट केलं येस मॅम आलेले का कुणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत आणि ऍट द एंड आपण कन्क्लुजन काढतो काय कन्क्लुजन आहे टोटल पर क्विंटल कॉस्ट ऑफ मार्केटिंग ऑफ व्हीट वॉज एस्टिमेटेड टू ₹27.89 दिस इज युअर मार्केटिंग कॉस्ट पर क्विंटल अँड प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी किती आहे 89.12 ह्याला काय म्हणतो आपण प्रोड्युसर शेअर म्हणजेच काय की कल्टिवेटरचा काही 45,900 जे काही उत्पन्न होतं त्याचा टोटल कंझ्युमरच्या ह्याच्यामध्ये किती शेअर आहे 89.12 रुपये त्याला टोटल 100% भेटलेले आहेत का नाही त्याला 100 आउट ऑफ किती भेटलेले आहेत 89.12 म्हणजे सपोज एखादी गोष्ट 100 रुपयाची असेल तर त्यातली त्या कल्टिवेटरला किती भेटणार आहे 89.12 रुपये भेटणार आहेत आणि वरचे जे काही पैसे आहेत ते मार्केटिंग कॉस्ट आणि मार्केटिंग मार्जिनला जातात असं त्याचं मीनिंग आहे प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी लक्षात आले का सगळ्यांच्या इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का कोणाला काही डाऊट नसेल तर हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे असाइनमेंट साठी मी नंतर अपलोड करणार आहे असाइनमेंट म्हणून उद्या मी दोन्ही असाइनमेंट अपलोड करते सगळ्यांनी असाइनमेंट विदिन पिरियड सबमिट करायच्या आहेत नेक्स्ट प्रॅक्टिकल पर्यंत मला दोन्ही असाइनमेंट कंप्लीट पाहिजेत नेक्स्ट वीक पासून काळे मॅडमचं दोन्ही बॅचेसचं कंबाईन प्रॅक्टिकल होईल आणि माझंही दोन्ही बॅचेसचं कंबाईन प्रॅक्टिकल होईल ठीक आहे दिस इज प्रॉब्लेम फॉर असाइनमेंट मी अपलोड करते पुन्हा
आता आपण आतापर्यंत काय बघितलं, आउटपुट मार्केट व्हीट साठी बघितलं. तसंच बाकीच्या फ्रूट, आता फ्रूट क्रॉप्स आहेत, व्हेजिटेबल आहे, फ्लॉवर्स आहे. तर त्यामध्ये आपण ग्रेप बघितलं, ग्रेपसाठी. आता ह्यात जास्त कॅल्क्युलेशन नाहीये, फक्त जस्ट आपण ओव्हरलुक करूयात. लार्ज नंबर ऑफ एजन्सीज ऑपरेट इन द असेंबलिंग ऑफ ग्रेप. ग्रोवर, कॉन्ट्रॅक्टर, रिटेनर मर्चंट आहे, फॉरवर्डिंग एजंट्स आहेत, फ्रूट ग्रोईंग एजंट्स, ठीक आहे, ते डिस्ट्रीब्युशन आहे. आता हा त्याचा चॅनल आहे. आता प्रोड्युसर कडून डायरेक्ट कमिशन एजंटला जाऊ शकतं, किंवा प्रोड्युसर एजंट कडून कॉन्ट्रॅक्टरला जाऊन कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट कुठं करू शकतो, होलसेलरला करू शकतो, होलसेल बायरला करू शकतो, ठीक आहे. आणि होलसेल बायर कधी कधी फॉरवर्डिंग एजंटला करू शकतो. फॉरवर्डिंग एजंट कमिशनला एजंटला करेल, परत दुसरा कोणी कमिशन एजंट असेल त्याला करेल, रिटेलर असेल आणि कन्झ्युमर असेल. असा हा ग्रेप साठीचा फ्लो चार्ट असू शकतो, ठीक आहे. आता प्राइस स्प्रेड काढलेले आहे. फ्रॉम कन्झ्युमर टू प्रोड्युसर, नाशिक ग्रेप्स सोल्ड इन मुंबई मार्केट. आता बघा त्यात नेट अमाऊंट रिसिव्ड बाय ग्रोवर किती आहे, 21.87 आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, फर्स्ट फार्म टू नाशिक, नाशिक टू नाशिक रोड, रेल्वे स्टेशन, ते किती पडलेले आहे, 0.31 आहे. रेल्वे फ्रेट फ्रॉम नाशिक रोड टू मुंबई, एवढे चार्जेस आहेत. पॅकिंग चार्जेस किती आहेत, त्यानंतर कमिशन एटसेट्रा डिडक्टेड ॲट मुंबई, होलसेल प्राइस किती आहे, रिटेलर्स प्रॉफिट किती आहे, आणि प्राइस रिअलाइज्ड बाय द रिटेलर और प्राइस पेड बाय कन्झ्युमर किती आहे, 45.60. हेच त्या कल्टिवेटरला किती प्राइस भेटली होती, 21.87. आणि कस्टमरने विकत घेताना किती घेतली होती मुंबईतल्या कस्टमरनी, 45 रुपयाला, म्हणजे डबल किमतीमध्ये गेलेला आहे. ते बघू शकता शेअर तुमचा. ग्रोवरचा शेअर किती आहे, 50% पेक्षा कमी आहे, ठीक आहे. आता मार्केट चार्जेस, सेम प्रोसेस आहे सगळी. हा टेबल सगळ्यांनी ऑब्झर्व करा. पर्सेंटेज शेअर ऑफ मार्केटिंग मार्जिन अँड नेट प्राइस रिसिव्ड बाय द प्रोड्युसर इन प्राइस पेड बाय कन्झ्युमर्स ऑफ ग्रेप्स इन डिफरंट मार्केट्स. त्यानंतर व्हेजिटेबल साठीचं मार्केट आहे, असेंबलिंग ऑफ पोटॅटो. आता एक्झाम्पल आपण पोटॅटोचं बघतोय. आता फार्म कडून, प्रोड्युसर कडून कुठं कुठं होऊ शकतं बघा, फर्टिलायझर डीलर्सला, होलसेलरला, विलेज मर्चंटला, इटनर अँड ट्रेडर्सला जाऊ शकतं, किंवा डायरेक्ट हॅट्स असतात तिथून डायरेक्ट कमिशन एजंटकडे जाऊ शकतं, एक्सपोर्टर्सकडे जाऊ शकतं, किंवा हे जे एजंट्स आहेत हे सगळे मिळून कमिशन एजंटकडे देऊ शकतात, ठीक आहे. हा सेम तसाच टेबल आहे. प्रोड्युसर प्राइस आहे, कार्ट्रेज अँड ऑक्ट्राइव चार्जेस आहेत, यात असेंबलिंग चार्जेस आहेत. हे जस्ट एक्झाम्पल म्हणून तुमच्याकडे राहू द्या. पोटॅटो, टोमॅटो, ठीक आहे. त्यानंतर आउटपुट मार्केटमध्ये फ्लॉवर आहे, त्याचे काही चॅनल्स आहेत. त्यानंतर ते प्रत्येक चॅनलला किती रुपीज पर क्विंटल आहे आणि पर्सेंट शेअर किती आहे ते त्यांनी यात सांगितलेलं आहे. प्रोड्युसर शेअर, आता पहिला चॅनल कुठला आहे बघा तुम्ही. फर्स्ट चॅनल आहे प्रोड्युसर टू कमिशन एजंट टू रिटेलर टू कन्झ्युमर आहे. परत सेकंड चॅनल कुठला आहे, प्रोड्युसर रिटेलर कन्झ्युमर, आणि थर्ड चॅनल आहे प्रोड्युसर टू कन्झ्युमर. एक गोष्ट ऑब्झर्व करा तर तुम्ही, पहिल्या ह्याच्यात कमिशन एजंट जास्त कमिशन एजंट आहे आणि दुसऱ्या चॅनलला कमिशन एजंट नाही, तेव्हा तिथं चार्जेसचा किती डिफरन्स पडतो बघा. प्रोड्युसर शेअर, कमिशन एजंट नेहमी जास्त चार्जेस घेतात. परत प्राइस स्प्रेड काढलेले आहे, ऑर्चर्ड साठीचा आहे, ग्लॅडिओलस, जस्मिन, मेरीगोल्ड, ठीक आहे. दिस इज अबाउट दी युअर सेकंड एक्झरसाइज. सेकंड एक्झरसाइजचं जे काही असाइनमेंट आहे तर ती गुगल क्लासवरती अपलोड करते. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला ऑलरेडी मी क्लास सुरू व्हायच्या आधीच प्रॅक्टिकल मॅन्युअल अपलोड केलेलं आहे गुगल क्लासरूमला, ठीक आहे. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झरसाइज मी एकदा ओरली सांगते, सगळ्यांनी लक्षात ठेवा. फर्स्ट एक्झरसाइज मधून पुन्हा मला विचारायचं नाही, गुगल क्लासरूमला आलं नाही किंवा मला माहिती नव्हतं, मी त्या बेसिसवरून तुम्हाला मार्क्स देणार आहे, ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा ही नोटीस.
फर्स्ट एक्सरसाइज आहे. फर्स्ट एक्सरसाइज वरची असाइनमेंट आहे डिफेक्ट्स इन फर्टिलायझर मार्केटिंग. देन डेफिनेशन्स. डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. सीड, न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड, रजिस्टर्ड सीड आणि ट्रूथफुल सीड, हे जे 8 टाइप्स आहेत त्याच्या डेफिनेशन्स. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट नोट असेल सीड सर्टिफिकेशन एजन्सी वरती. नोट डाऊन करताय का सगळे? गुगल क्लासरूमला तर करणारच आहे, पण हे तुमच्याकडे राहू द्या. त्यानंतर सेकंड एक्सरसाइज वरची काय असाइनमेंट असेल, डिफाइन दी फॉलोइंग टर्म्स. फॉर सेकंड एक्सरसाइज, फर्स्ट डेफिनेशन मार्केटिंग चॅनल्स, मार्केटिंग कॉस्ट, मार्केटिंग मार्जिन, प्राइस स्प्रेड. त्यानंतर जो मॅन्युअल मध्ये प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायला, तो सॉल्व्ह करायचा आहे प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम ऑलरेडी मॅन्युअल मध्ये तो प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. सगळ्यांचे जेव्हा आन्सर्स येतील, असाइनमेंटचा रिप्लाय येतील, तेव्हा मी तुम्हाला आन्सर अपलोड करणार आहे. ठीक आहे. दिस इज युअर प्रॉब्लेम. बघून घ्या पेज नंबर वगैरे. 15 पेज नंबरला तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. लक्षात आले का सगळ्यांचा कोणता प्रॉब्लेम सांगितलाय? येस मॅम. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर मार्केटिंग चॅनल फॉर सीड ग्रेन, जो काही फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट तुम्ही तयार करायचा आहे पेन्सिलनी, पेनाने व्यवस्थित लाईन वगैरे करून. फ्लो चार्ट सांगते मी तुम्हाला कोणते कोणते आहेत. मार्केटिंग चॅनल्स फॉर सीड ग्रेन. Then marketing channels for oil seed crop. Next, marketing channels for pulses. Marketing channels for fruits and vegetables. नोट डाऊन केलं सगळ्यांनी? येस मॅम. ठीक आहे. मी पुन्हा एकदा गुगल क्लासरूमला अपलोड करते सगळे असाइनमेंट. कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? समजलं का सगळं आतापर्यंतच शिकवलेलं? येस मॅम. कोणते कॉस्ट कशी काढायची सगळे प्रोसेस समजलेली आहे? एखादा पॉइंट समजला नसेल पुन्हा विचारा. त्या वेळेस डाऊट क्लिअर करत चला, म्हणजे तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेम येणार नाही. पर्सेंटेज शेअर एक्सप्लेन करायचंय. ओके. हे बघ, आता कसं असतं प्राइस पेड. आता सपोज तू बघ, तुला जर ते 250 रुपयांनी जर एखादी वस्तू भेटली आणि हेच फार्मर काय करतो 150 रुपयांनी विकतो तो होलसेलरला, तर हा जो काही डिफरन्स असतो तुझा, तू 250 रुपये पे केलेला आणि 150 रुपये फार्मरनी विकलेला, तो हा जो डिफरन्स असतो तर तो आपण काढायचा 100 ला, म्हणजे पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच आता इथं कसं केलं बघ, आता सपोज 250 तुला भेटले, तू 250 ला ती एखादी वस्तू विकत घेतलेली आहे आणि 100 रुपयांनी त्या फार्मरनी विकलेली आहे. म्हणजे जो काही 100 रुपयाचा डिफरन्स 150 रुपयाने विकलेले आहे आणि जो काही तुझा 100 रुपयाचा डिफरन्स आहे तो पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये काढायचा आहे. म्हणजेच त्या 250 रुपयाला तुम्ही काय करणार आहे 100 बेस घेणार आहे. म्हणजेच आता सपोज कॅल्क्युलेशन करून सांग मला आधी, जर 250 रुपये कंझ्युमर खर्च करत असेल आणि त्याच्यातून त्या फार्मरला 150 रुपये जर प्राइस भेटले असेल
250 ला 150 रुपये ते 100 ला किती मला कॅल्क्युलेशन करून सांग. येस, लवकर कॅल्क्युलेशन करा. अथर्व कॅल्क्युलेशन कर. अथर्व येस, केलं का कॅल्क्युलेशन? हे बघ त्याचं आन्सर कसं येतं इथे एक्सप्लेन करते मी. सपोज एक गोष्ट आपण 250 रुपयाला जर विकत घेतलेली आहे, कस्टमर, आता तू सपोज कस्टमर आहे, कितीला घेतलेली ती 250 रुपये घेतलेली आहे आणि हेच त्या फार्मरनी विकताना कितीला विकलेलं आहे 150 रुपयाला. म्हणजेच आपल्याला इथं आणि आपल्याला काय करायचंय 100 पैकी काढायचं. आता तुम्ही मार्क्स कसे काढता जनरली पर्सेंटेज फॉर्म मध्ये काढायच्या वेळेस? जर 250 पैकी 150 तर 100 पैकी किती असंच करणार ना. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल? 250 100 गुणिले 150 एंटर करते मग तुमच्या लक्षात येईल. शंभर गुणिले 150 आणि त्याला डिवायडेड बाय काय येणार आहे 250. त्याचा आन्सर किती येतं 60. हे काय आहे पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये झालं. म्हणजे हा जो फार्मरचा 150 रुपये आहे त्या 150 रुपये ह्या कस्टमरच्या ह्याच्यात किती कॉन्ट्रीब्युशन आहे 60% कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आलं का? 250च्या निम्मे किती 125. 125 पेक्षा जास्त आहे की नाही हे? म्हणजे त्या फार्मरचं कस्टमरच्या प्राइस मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आलं 60%. सेम इथं आहे. आता कस्टमरने किती प्राइस घेतलेलं 51,500. आता इथं आपण कॅल्क्युलेशन करून बघूयात. इथं बघा आता कस्टमरने किती 51,500 ला घेतलेली आहे. ठीक आहे, इथं आपण सी असं मेन्शन करूयात. आणि फार्मरला किती प्राइस भेटलेली होती? सगळ्यांना माहिती आहे फार्मरची प्राइस. त्यांनी विकताना कितीला विकलेले होलसेलरला 460 ला. हे बघा इथं 460. मग आपल्याला काय काढायचंय? हे काय आहे 460. आपण मार्केटिंग कॉस्ट मायनस करून 459 म्हणजे 45,900 आहे. मग यातला आपण डिफरन्स काढायचं इथं. ठीक आहे, मग 51,500 पैकी जर 45,900 असेल तर 100 पैकी किती येणार आहे हे कॅल्क्युलेशन इथं काढायचं आहे. करा कॅल्क्युलेशन. किती येते सांगा कॅल्क्युलेशन करून. केलं का ठरव कॅल्क्युलेशन? येस मॅम, कळालं मला. कळालं? हो. किती आलं आन्सर त्याचं? त्याचं ते इथंच तर आहे ना ते आन्सर. 89.12. हा, हे झालं पर्सेंटेज शेअर आहे.
ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट? कोणाला काय डाऊट आहे का अजून? ओके, डाऊट नसेल तर क्लास लिव्ह केलं तरी चालेल.